महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड, चाकण प्लांट, वाहन निर्मिती क्षेत्रात मोठ्या आदरानं आणि अभिमानानं उच्चारलं जाणारं नाव. आपल्या वाहनांच्या गुणवत्तेमुळेच या क्षेत्रात आपल्याला अग्रेसर गणलं जातं आणि ही उज्ज्वल परंपरा भविष्य काळातही आपण पुढे नेऊ यात शंकाच नाही. परंतु ही वाहन निर्मिती करत असताना आपण आपल्या, इतरांच्या आणि कार्यस्थळ सुरक्षिततेविषयी जागरूक राहणं आवश्यक आहे. कारण कर्मचाऱ्यांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता हाच महिंद्राचा मूळ पाया आहे. तेव्हा या सुरक्षिततेच्या नियमांविषयी अधिक जाणून घेऊयात. मित्रांनो नमस्कार. आपण महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड या कंपनीतील बॉडी शॉपमध्ये काम करतो. बॉडी शॉपमध्ये काम करत असताना कोणत्या असुरक्षित कृती घडतात व त्या घडू नयेत म्हणून मी काय काळजी घ्यायला हवी ते आपण या फिल्मच्या माध्यमातून बघणार आहोत. बॉडी शॉपमध्ये वाहनांची बॉडी असेंबल करण्याकरता प्रेस शॉपमधून तसंच सप्लायर्सकडून विविध पार्ट्स येतात. ते जोडून वाहनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे बॉडी शॉप हा विभाग खूप महत्त्वाचा. वाहनांचे वेगवेगळे कंपोनंट हाताळण्याच्या काही सुरक्षित पद्धती आपण ठरवलेल्या आहेत. त्यानुसारच आपण कंपोनंट हाताळणं आवश्यक आणि अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला आणि इतरांनाही कुठल्याही स्वरूपाची इजा होणार नाही. हँडलिंग करताना कंपोनंट सुरक्षित पद्धतीनं जर पकडला नाही तर तो इम्बॅलन्स होण्याची, हातातून निसटण्याची शक्यता अधिक असते, ज्यामुळे कदाचित आपल्याला गंभीर स्वरूपाची इजा होऊ शकते. कंपोनंट्सच्या कडा धारदार असू शकतात, म्हणून कंपोनंट सुरक्षितपणे हाताळणं आवश्यक आहे, ज्यामुळे संभाव्य धोका आपण टाळू शकतो. ट्रॉलीमध्ये कंपोनंट ठेवण्याची एक विशिष्ट मर्यादा आपण आखून दिलेली आहे. त्यामुळे मर्यादेपेक्षा अधिक कंपोनंट ट्रॉलीमध्ये ठेवू नयेत. ट्रॉलीनं कंपोनंटची ने-आण करताना ट्रॉली नेहमी मागून पुढे ढकलत न्या. ट्रॉली कधीही पुढून खेचत नेऊ नका. ट्रॉली हँडलवर पकड घेऊनच ट्रॉली ढकलत न्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शॉप फ्लोअरवर काम करतेवेळी आपल्या शरीराचा कोणताही अवयव यंत्राच्या फिक्स्चरच्या कंपोनंट्सच्या मध्ये अडकणार नाही याची काळजी घ्या. स्पॉट वेल्डिंग. स्पॉट वेल्डिंग करताय? मग सर्वप्रथम सेफ्टी गॉगल, हँड ग्लोव्ज, स्लीव्ज, ॲप्रन आणि संबंधित सुरक्षा साधनं वापरत असल्याची खात्री करून घ्या. कारण स्पॉट वेल्डिंग करताना उडणाऱ्या स्पॅटर्समुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. काम करताना सेफ्टी गॉगल डोक्यावर लावण्यासाठी नसून डोळ्यावर लावण्यासाठी आहे, हे आवर्जून लक्षात ठेवा. स्पॉट वेल्डिंग करताना कंपोनंट फिक्स्चरवर योग्य रीतीनं क्लॅम्प केला आहे ना याची खात्री करून घ्या. क्लॅम्पिंग न करता कामाला सुरुवात करणं म्हणजे अपघाताला आमंत्रणच. त्यामुळं आधी क्लॅम्पिंग मग वर्किंग. कंपोनंट्स क्लॅम्प किंवा अनक्लॅम्प करताना आपल्या सहकार्याला सांगूनच वर्क ओव्हरची कमांड द्या. तसंच क्लॅम्पिंग करताना आपला सहकारी सुरक्षित ठिकाणी उभा आहे ना याची खात्री करा आणि मगच कृती करा. अन्यथा त्याला इजा होण्याची शक्यता असते. स्पॉट गन ऑपरेशन. स्पॉट गन ऑपरेशन करताय? मग वॉटर फ्लो, एअर फ्लो, सेफ्टी वायर रोप सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्या. गम टिप बदलत असताना वेल्डिंग बंद करा. इमर्जन्सी स्विच बंद करा. वॉटर इनलेट, आउटलेट बंद करा. नाहीतर अनवधानानं गन ऑपरेट होऊन आपली बोटं टिप्समध्ये अडकून बोटांना इजा होऊ शकते. टिप्स बदलताना गनमधून पाणी येत नसल्याची खात्री करून घ्या, कारण पाणी पेंडंटमध्ये जाऊन शॉर्ट सर्किट होऊ शकतं. गन टिप बसवताना हॅमरचा वापर करावा. जमिनीवर पडलेले गन टिप्स आठवणीनं उचला.
स्पॉट गनचं पिस्टन कव्हर आणि ग्रॉमेट जागेवर आहे किंवा नाही याची नेहमी काळजीपूर्वक तपासणी करा. अन्यथा स्पॉट गनच्या पिस्टनमध्ये बोटं अडकून बोटांना इजा होऊ शकते. थोडंसं अटेन्शन, यशस्वी होईल गन ऑपरेशन. रोबोटिक स्टेशन. रोबोटिक वेल्डिंग झोनमध्ये जात असताना सेफ्टी गेटमधूनच आत प्रवेश करा. रोबोट मॅन्युअल मोडमध्ये असताना केवळ अधिकृत मेंटेनन्स ऑपरेटर अथवा अधिकारी यांनीच रोबोट वेल्डिंग झोनमध्ये जावं आणि आत प्रवेश करण्यापूर्वी नेहमी लॉकआउट टॅगआउट प्रणालीचा वापर करावा. रोबोटिक वेल्डिंग झोनमधून बाहेर पडताना आतमध्ये टूल्स किंवा इतर साहित्य विसरलं नसल्याची खात्री करून घ्या. रोबोटिक ऑपरेशन सुरू असताना त्याच्या जवळ जाणं जीवघेणं ठरू शकतं. सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी सेन्सर्स बसवलेले आहेत. जर आपण सेन्सर्स ओलांडून गेलो तर रोबोट लगेच थांबतो. त्यामुळे हे सेन्सर्स वर्किंग कंडिशनमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जर रोबोट आपणच ठरवून दिलेल्या नियमानुसार सूचनांनुसार वागतो तर आपणही सुरक्षिततेचे नियम पाळणं आवश्यकच आहे. CO2 वेल्डिंग. CO2 वेल्डिंग करताना वेल्डिंग स्क्रीन आणि हँड ग्लोव्ज आठवणीनं वापरावेत. तसंच तोंडावरती मास्क आणि पायात लेदर लेग स्लीव्ज घालणं अत्यंत गरजेचं आहे. वेल्डिंग करण्यापूर्वी फिक्स्चर जवळील ज्वलनशील वस्तू दूर कराव्यात आणि फिक्स्चर जवळील फॅन सुरू करावा. CO2 सिलेंडर चेननं व्यवस्थित बांधला आहे ना आणि सिलेंडर वॉल्व्हला गार्ड आहे ना याची खात्री करून घ्या. सिलेंडरची ने-आण करत असताना नेहमी ट्रॉलीचा वापर करा. वेल्डिंग टॉर्चमधील वायरची मूव्हमेंट तपासताना टॉर्चचा टोक डोळ्यासमोर धरून मग टॉर्च ऑपरेट करून तपासू नका. त्यामुळे आपल्या डोळ्यांना इजा होऊ शकते. सीलंट ॲप्लिकेशन. वाहनाच्या आत पाण्याचं लिकेज होऊ नये. वाहन चालवत असताना वाहनाचं व्हायब्रेशन, इमिंग नॉईज, अगर वाहनाच्या भागांना गंज लागू नये विविध प्रकारची सीलंट्स यासाठी वापरली जातात. सीलंट ॲप्लिकेशन करताना ते आपल्या त्वचेला, डोळ्याच्या संपर्कात येऊन त्यामुळे आपणास इजा होऊ शकते. याकरता सेफ्टी गॉगल, हँड ग्लोव्ज, ॲप्रन यांचा नेहमी वापर करा. सीलंटचा वापर करत असताना मटेरियल सेफ्टी डेटा शीटचा वापर करा. गॅस कटिंग सुरक्षा नियमावली. गॅस कटिंग हे शक्यतो कंत्राटदाराकडून केलं जातं. त्याकरता कंत्राटी कामगार आणि शॉपमधील संबंधित विभाग यांनी खालील सुरक्षिततेचे नियम पाळणं बंधनकारक आहे. वर्क परमिट घेतल्यानंतरच कामाला सुरुवात करावी. सर्व आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करावा. गॅस कटिंगचं साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. गॅस कटिंगचा होज सुस्थितीत असल्याची खात्री करावी. गॅस कटिंग करण्यापूर्वी सिलेंडर वॉल्व आणि टॉर्च एंड या जागी सोप बबल टेस्ट करून घ्या. गॅस कटिंग करताना ज्वलनशील रसायनं किंवा ज्वालाग्रही पदार्थ आजूबाजूला नसल्याची खात्री करून घ्या. गॅस सिलेंडरसाठी नियमित केलेले डबल स्टेज रेग्युलेटर्सच वापरावेत. सिलेंडर्सना फ्लॅशबॅक अरेस्टर असल्याची खात्री करून घ्या. गॅस सिलेंडर्स उभ्या स्थितीत ट्रॉलीवर चेननं बांधून ठेवा. वेळ प्रसंगी वापरण्यासाठी आग विझवण्याची साधनं जवळ ठेवावीत. फोर्क लिफ्ट चालकांसाठी सुरक्षा नियमावली. विभागामध्ये कंपोनंटची ने-आण करण्याकरता फोर्कलिफ्ट, टो ट्रक, पॅलेट ट्रक यांचा वापर केला जातो आणि यांच्या मार्गात अडथळा आल्यास यातून कदाचित नियर मिस किंवा अपघात होण्याची शक्यता असते. फोर्क लिफ्टचे फोर्क केवळ 2 पॅलेट्स उचलण्यासाठी आहेत, 3 पॅलेटसाठी नाहीत. फोर्कलिफ्ट ही अधिकृत चालकानंच चालवावी आणि फोर्कलिफ्टच्या क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न करू नये. पदचारी कामगारांना सावध करण्यासाठी हॉर्नचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. याचबरोबरीनं पदचारी कामगारांनीही फोर्कलिफ्टच्या हालचालीबाबत सतर्क राहणं आवश्यक आहे. फोर्कलिफ्ट चालवताना फोर्क जमिनीपासून किमान 15 सेंटीमीटरवर असावे.
एकदम ब्रेक लावणं किंवा अचानक मार्ग बदलणं टाळावं. वजन उचललेल्या अवस्थेत कोणीही त्या खालून जाण्याचं धाडस करू नये. वजन उचलण्यापूर्वी आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून घ्यावी. वजन ठेवत असताना जोपर्यंत ते ठेवण्याच्या योग्य ठिकाणी येत नाही तोपर्यंत फोक लिफ्टचे फोर्क पुढील बाजूस झुकवू नयेत. चढावर अथवा उतारावर वजन वाहून नेत असताना फोर्क नेहमी उताराच्या विरुद्ध दिशेला असावेत. वजन नसताना चढावर किंवा उतारावर फोक लिफ्ट नेताना फोक नेहमी उताराच्या दिशेलाच असावे. वजन उंचावर ठेवून फोकलिफ्ट चालवू नये. उतारावरील फोकलिफ्ट वळवू नये. उतारावर फोकलिफ्ट पार्क करू नये. फोकलिफ्ट पार्क करताना फोर्क जमिनीलगत असल्याची तसंच पार्किंग ब्रेक लावल्याची खातरजमा करून घ्यावी. सर्वात महत्त्वाचं, फोक लिफ्ट ठरवून दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगानं चालवू नये. मित्रांनो, आपण समाजासाठी सुरक्षित वाहनांची निर्मिती तर करतच असतो, पण त्याचबरोबर आपण सुरक्षित राहणं, आपली, इतरांची आणि आपल्या कार्यस्थळाची सुरक्षितता जपणं हेही तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. कारखाना मोठा असो वा लहान, सुरक्षा नियम सर्वांना समान.